नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, राजमुद्रा करिअर अकॅडमी येवला या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो। आज आपण महाराष्ट्र पोलीस या पदाकरता येणाऱ्या प्रश्नांची पद्धत आणि त्याची जी लेवल आहे ती आपण आज बघणार आहोत। तर याचा सर्वांनी फायदा घ्या। विद्यार्थी मित्रांनो, आपण लगेच आपल्या या सिरीजला सुरुवात करू। यातला पहिला प्रश्न आपण बघणार आहोत। पहिला प्रश्न असा आहे, पहिला प्रश्न 1 9 7 स्टार 5 4 6 2 या संख्येत स्टारच्या जागी कोणता सर्वात लहान अंक पाहिजे की ज्यामुळे ती संख्या 9 ने किंवा त्या संख्येला 9 ने पूर्ण भाग जाईल। हा प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला एक गोष्ट महत्त्वाची माहिती पाहिजे की आपल्याला भाग देणारी संख्या जी आहे, ज्या संख्येला भाग द्यायचा आहे ती संख्या माहित असायला हवी आणि ज्या संख्येने भाग द्यायचा आहे ती संख्या माहित असायला हवी। तर ती संख्या काय आहे? 9 आहे। जिने भाग द्यायचा ती काय आहे? 9 आहे। जर आपल्याला ज्या संख्येने भाग द्यायचा म्हणजे आपल्याला त्या संख्येची काय माहित असायला हवी? आधी कसोटी माहित असायला हवी, बरोबर? मग 9 ची कसोटी काय आहे आपल्याला सांगता येईल का? 9 ची कसोटी, 9 ची कसोटी। आता 9 ची कसोटी बघा, दिलेल्या संख्येतील सर्व अंकांची बेरीज, सर्व अंकांची बेरीज, ही बेरीज ही 9 किंवा 9च्या पटीत असेल तर त्या पूर्ण संख्येला संख्येला 9 ने भाग जातो, बरोबर? विद्यार्थी मित्रांनो, आता आपण एकदा बेरीज करून ते उत्तर काढणार आहोत आणि बेरीज न करता उत्तर कसे काढायचे ही शॉर्ट टेक्निक पण मी तुम्हाला सांगणार आहे। तर सर्वप्रथम बघूया आपण बेरीज करून जर करायचे असेल तर 9 1 10, 10 7 17, 17 5 22, 22 4 26, 26 6 32, 32 2 9 1 10, 10 7 17, 17 5 22, 22 4 26, 26 6 32, 32 2 34, 34 मध्ये किती मिळवले म्हणजे त्या संख्येला 9 ने भाग जाईल, बरोबर? आता मला सांगा बेरीज किती आली तुमची? 34 अधिक 2, बरोबर काय आलं तुमचा? 36। मग 36 ला 9 ने निशेष भाग जातो का? 36 ला 9 ने निशेष भाग जातो का? जातो। म्हणून या स्टारच्या ऐवजी काय घ्यायचं आपल्याला? 2 घ्यायचा। काय घ्यायचा? 2। जर हे असं समजलं नसेल तर परत बघा, 1 अधिक 9 अधिक 7 अधिक 5 अधिक 4 अधिक 6 अधिक 2 अधिक उर्वरित आपला स्टार, यांची बेरीज 9 किंवा 9च्या पटीत आली पाहिजे। मग पहिली बेरीज 9 1 10, 6 4 10, 7 5 12 आणि हा राहिलेला तुमचा 2। आता ही बेरीज करणं सोपं आहे। 10 10 20, 20 10 30 2 32, 32 2 34, 34 मध्ये स्टार मिळवल्यावर 9 ने भाग जाणारी संख्या आपल्याला मिळवायची आहे। मग आता आपल्या समोर दिलेले काय आहेत? पर्याय। आता 34 मध्ये जर पहिला पर्याय आपण 1 मिळवला तर तो किती होणार आहे? 35। किती होणार आहे? 35। मात्र 35 ला 9 ने भाग जात नाही म्हणून पहिला पर्याय काय तुमचा? कॅन्सल। 2 नंबरचा पर्याय आहे 2। 34 अधिक 2 केल्यानंतर 34 अधिक 2 केल्यानंतर काय तर बाळांनो 36 येतं। काय येतं
36 आणि 36 हा 9च्या पाड्यात आहे की नाही? तर बघूया 9 1 9, 9 2 18, 9 3 27, 9 चौक 36. मग काय येईल तुमच्या स्टारच्या जागी 2 हा अंक येईल. विद्यार्थी मित्रांनो, हाच प्रश्न शॉर्टकट पद्धतीने कसा सोडवायचा, जागेवरती कसा सोडवायचा ते मी तुम्हाला आज सांगणार आहे. मला सांगा, जर दिलेल्या संख्येतील सर्व अंकांची बेरीज किती पाहिजे? 9च्या पटीत पाहिजे. मग जे 9 आले ते काय करायचे? डायरेक्ट कॅन्सल करायचे. मग आता मला सांगा, हा पूर्ण 9 आहे बरोबर, 9 कॅन्सल, 7 अधिक 2 9 कॅन्सल, 5 आणि 4 9 कॅन्सल, 6 अधिक 1 किती झाले? 7. 7 मध्ये किती मिळवल्यावर 9 येणार आहे आता? तर किती मिळवल्यावर? 2 मिळवल्यावर. ही टेक्निक लक्षात ठेवा, म्हणजे तुमचं उत्तर एकदम शॉर्टकट येईल. पेपरला ह्याच पद्धतीने आपण सोडवलं पाहिजे. त्यामुळे कसोटी या टॉपिकवरती आपल्याला काय करायचं आहे? पूर्णपणे भर द्यायचा आहे. चला पुढचा प्रश्न क्रमांक 2. खालीलपैकी कोणत्या संख्येने 35 301 126 या तिन्ही संख्यांना पूर्ण भाग जातो? विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारचा प्रश्न आल्यानंतर आपल्या डोक्यात पहिले येतो तो म्हणजे मसावी. मसावी म्हणजे दिलेल्या सर्व संख्यांना भाग जाईल असा सामायिक अवयव. समजलं? मग आता मला सांगा, जर आपला अवयव शोधायचे आहे तर अवयव शोधण्याच्या 2 पद्धती माझ्याकडे आहेत. त्यापैकी मी तुम्हाला आधी आपली पद्धत सांगतो आणि नंतर तुम्हाला त्याचा एक शॉर्टकट सांगतो. मग मसावी काढण्याची पहिली पद्धत आपली काय आहे? 35, नंतर 301 आणि नंतर 126. आता हे मसावी काढण्याच्या 2-4 पद्धती आहेत, पण त्यातली सगळ्यात फेमस पद्धत तुमची कोणती आहे? टेबल पद्धत. कोणती पद्धत आहे? टेबल पद्धत. मात्र टेबल पद्धतीने पण लवकर प्रश्न सुटायला असं नाही, म्हणून प्रत्येक संख्येचे सेपरेट अवयव पाडून घ्यायचे, ते सगळ्यात सोपं. त्याचं कारण असं आहे की ज्या वेळेस तुम्ही छोट्या संख्येचे अवयव पाडून घेतात आणि तुम्हाला मसावी काढायचा असतो, आणि मसावी हा नेहमी छोट्या संख्येच्या विभाजकात दडलेला असतो, हे लक्षात ठेवायचं. मग आता मला सांगा, या तिन्हींपैकी सगळ्यात छोटी संख्या कोणती आहे? 35. मग 35 चे अवयव पाडायचे असतील तर मला सांगा, 35 ला 1 ने भाग जाईल, 2 ने जाईल का? नाही, कारण एक आणि विषम संख्या. 3 ने भाग जर द्यायचा असेल तर 3च्या पटीतील सर्व संख्यांची बेरीज, 3 ते जर भाग द्यायचा असेल तर दिलेल्या संख्येतील सर्व अंकांची बेरीज ही 3 किंवा 3च्या पटीत असायला हवी. मात्र इथं 5 आणि 3 किती झाले? 8. 8 हा 3च्या पटीत येत नाही. मग पुढे काय रे बाळांनो तुमचा? 4. 4 ने जर भाग द्यायचा असेल तर ती संख्या एक पहिले तर सम असायला हवी, एकक स्थानचा अंक काय असायला हवा? सम असायला हवा, आणि दोन्ही संख्यांना 4 ने भाग द्यायला हवा. ऑलरेडी 35 ही 2 अंकी संख्या आहे आणि तिच्या शेवटी 5 आहेत, म्हणजे त्या संख्येला डायरेक्ट कोणत्या संख्येने भाग जाईल? 5 ने. 5 7 35, 7 1 7. विद्यार्थी मित्रांनो, ह्या 2 अवयवापैकी आपल्याला एका अवयवानं पुढे दिलेल्या सर्व संख्यांना निश्चित भाग जातो, हे कन्फर्म माहिती आहे. मात्र आता एक लक्षात घ्यायचं, हा जो 5 आहे, ह्या 5 ने 301 ला भाग जाऊ शकतो का? नाही, कारण 5 ने जर भाग द्यायचा असेल तर संख्येच्या एकक स्थानी 0 किंवा 5 असायला हवा. मात्र इथं किती आहे? 1. चालेल का? नाही. इथं काय? 6. चालेल का? नाही. मग राहिला तुमचा कोणता अवयव? तर तो आहे 7. म्हणजे 35 चे 2 अवयव आहेत, 5 गुणिले 7. यातला 5 फिल्टरला, राहिला कोणता? 7. आता 7 ने भाग जातो का बघा? 7 1 7, 7 चौक 28, उरले 2, 7 त्रिक 21. आता 43 ही मूळ संख्या आहे हे आपल्याला माहित असायला हवं. म्हणजे 301 चे फक्त किती अवयव पडले? 2. 7 आणि 43. त्याच्या पुढे मला एक सांगा, इथे जर 7 ने गेला, इथे 7 ने गेला, तर 100% इथे 7 न भाग जाईल आणि देऊन पाहायचा, काही होत नाही, वेळ जातो, जाऊ द्या. 7 1 7, उरले 5, 7 8 56. आता 18 ला परत 2 ने भाग जातो, 2 9 18, परत पुढे काय? 3 3 त्रिक 9, 3 1 3. आता मला सांगा, 126 चे काय अवयव आले? 7 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 3. विद्यार्थी मित्रांनो, तिन्ही संख्यांना पूर्ण भाग जातो, म्हणजे मसावी म्हणजे सर्व संख्यांना भाग दिला असा सामायिक घटक. इथे काय? 7 आहे, इथं काय? 7 आहे, इथं काय? 7 आहे, परत याच्यात 5 आहे तर बाकी कुठेही 5 नाही, म्हणून तुमचा मसावी आला 7. आणि मसावी म्हणजे पर्याय नंबर 2 ला तुमचं आलं उत्तर. ही झाली तुमची टेबल पद्धत. याला मी तुम्हाला एक शॉर्टकट पद्धत सांगतो, ती पद्धत म्हणजे ऑप्शन पद्धत. ऑप्शन पद्धतीचा वापर करताना मात्र तुम्हाला या 2 गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. त्या म्हणजे 35 चे एकक स्थानी काय आहे? 5. 1 चे एकक स्थानी काय आहे? 301 चे एकक स्थानी काय आहे? 1. आणि 126 चे एकक स्थानी काय आहे? 6. आता मला सांगा, 35 या संख्येला भाग जाणाऱ्या संख्या कोणती रे? एक तर 5, एक तर 7. पर्यायामध्ये 5 आहे का?
किंवा 5ने भाग जाणार एक तरी पर्याय आहे का? नाही. मग पर्यायात काय आहे? 7. डायरेक्ट तुम्ही उत्तर क्लिक करू शकतात 7, कारण 9ने याला भाग जात नाही म्हणून 2 भाग जाऊन काही उपयोगाचा नाही. 11ने जर समजा 35ला भाग जात नाही म्हटल्यावर बाकीच्यांना भाग जाऊन पण उपयोग नाही. नंतर तुमचा आहे 21. 21 दुनी 42 होतात, तो 35च्या पुढे जातो आणि 21 एका 21च होतात, म्हणून 7 काय तुमचं उत्तर. हा शॉर्टकट तुम्ही लक्षात ठेवला पाहिजे. बघूया आपण पुढील प्रश्न. हा प्रश्न तुमच्या लक्षात येणार नाही, तो मी सांगतो काय आहे. 2x वर्ग अधिक 500 बरोबर 900. विद्यार्थी मित्रांनो, वर्गमुळात 2 लिहायचा राहिला आहे. पाचशे इकडे अधिक आहे, इकडे येताना काय झाले? वजा झाले. 2x वर्ग बरोबर 900 वजा 500 बरोबर किती रे बाळांनो? 400 बरोबर 2x वर्ग. विद्यार्थी मित्रांनो, 2 इकडे गुणिले आहे, इकडे येताना काय होईल? तो भागिले होईल. काय होईल? भागिले होईल. x वर्ग बरोबर 400 भागिले 2 किती आले रे? 200. x वर्ग बरोबर किती आले? 200. आता याचा वर्गमूळ काढायचं. याचा वर्गमूळ काढायचं म्हटल्यावर हा काय राहील? फक्त x. काय राहील? x. आणि 200 वर्गमुळात लिहिला म्हटल्यानंतर मी काय करेल? मग 100 गुणिले 2 लिहिल, कारण ही 200 ही वर्गसंख्या नाही. मग 200च्या जवळची वर्गसंख्या काय आहे? जो गुणाकार तिथे 200 येऊ शकतो, असे 100 गुणिले 2. मग 100चं वर्गमूळ निघेल, किती आलं ते? 10 वर्गमुळात 2 बरोबर x. अशा पद्धतीने तुमचा पर्याय नंबर 3. पर्याय नंबर 3 काय तुमचं उत्तर. विद्यार्थी मित्रांनो, आता पुढचा प्रश्न बघूया. 6 ने निशेष भाग. बघा संख्या काय आहे? 6 3 4 3 स्टार. या संख्येत 6 ने निशेष भाग जातो तर स्टारच्या जागी कोणता अंक येईल? विद्यार्थी मित्रांनो, 6 ने जर भाग द्यायचा ठरला तर या संख्येला 2 व 3 ने निशेष भाग घ्यायला पाहिजे. 2 ने भाग द्यायचा म्हणजे त्या संख्येच्या एकक स्थानी काय पाहिजे रे? सम अंक पाहिजे. सम अंक पाहिजे. कुठं? एकक स्थानी. मात्र पर्यायात आपल्याला दिलेले सगळे काय आहेत? सम आहेत, त्याच्यामुळे जास्त विचार करायचा नाही. मग आता मला सांगा, जर सम अंक आहे तर दिलेल्या संख्येतील अंकांची बेरीज किती आली पाहिजे? 3 किंवा 3च्या पटीत. 3 किंवा 3च्या पटीत. आता मला सांगा, 3 किंवा 3च्या पटीत जायचं म्हटल्यानंतर 3 3 कट केला चालेल की नाही? मग 3 दुने 6, 3 कॅन्सल, 3 कॅन्सल. 4 मध्ये किती मिळवले म्हणजे ते 3च्या पटीत येतील. मग आता पर्याय आपल्याकडे 4 आणि 4 किती होतील? 8. चालेल का 3च्या पटीत? नाही. 8 आणि 4 किती झाले? 12. 8 आणि 4 किती झाले? 12. आणि 12ला काय रे? 8 इथे ठेवला, 8 आणि 4 किती झाले? 12. 12ला 3 ने भाग दिला, 3 चोक 12, म्हणून तुमचं उत्तर काय आलं? 8. पर्याय नंबर 2. आता पुढे बघूया. आता ही पदवली आहे सिंप्लिफिकेशन. याला माहित पाहिजे तुम्हाला बॉडमास. काय माहित पाहिजे? बॉडमास. आता तो बॉडमास म्हणजे काय आता मी तुम्हाला सगळ्यात पहिले सांगतो. बॉडमास म्हणजे काय ते पहिले सांगतो. बॉडमास म्हणजे मराठीत आपला कंचे भागू बे व. पोलीस भरतीच्या पोरांना बॉडमास कळायला काही अडचण नाही, कारण ते आवडते प्रश्न आहेत, लाडके प्रश्न आहेत हे. कंचे म्हणजे कंस, चे म्हणजे चा ची चे, या तीनपैकी काहीतरी एक असतंय. नंतर भा म्हणजे भागाकार, गु म्हणजे गुणाकार, बे म्हणजे बेरीज, व म्हणजे वजाबाकी. वजाबाकी. विद्यार्थी मित्रांनो, दिलेल्या सिक्वेन्स प्रमाणे आपल्याला क्रिया करायच्या असतात. मग यात सगळ्यात पहिले क्रिया कंसाची होते. आता कंसाचे परत 4 प्रकार. कंसाचे 4 प्रकार म्हणजे एक बार कंस असते, नंतर एक असतो साधा कंस, एक असतो चौकटी कंस, एक असतो महिरपी कंस. जो 5वा आहे तो मॉड ब्रॅकेट, ते आपल्या इकडे विचारलं जात नाही पोलीस भरतीला, त्यामुळे त्याचा विचार आपण करणार नाही. मग आता दिलेली पदावली आपण इकडे लिहून घेऊ. पदावली लिहिली असताना आपल्याला काय करायचं आहे बाळांनो? ती सोडवायची आहे. मग वजा
325 अधिक चौकटी कंसात वजा 108 अधिक छोट्या कंसात 25 वजा 107 वजा 124 चौकटी कंस पूर्ण प्रॉपर अशा पद्धतीने हे तुमची पदावली आहे. मग ही पदावली सोडत असताना 124 मधून 107 गेले, उरले किती? 17. आता ही वजाबाकी काही मुलांना येणार नाही म्हणून मी इथून करून दाखवतो. एक संख्या धन आहे, एक संख्या ऋण आहे, म्हणजे त्या संख्येची काय होईल बाळांनो? वजाबाकी होईल. आणि वजाबाकी करताना मोठ्या संख्येतूनच लहानी संख्या वजा करावी लागते आणि आलेल्या संख्येला मोठ्या संख्येचं चिन्ह द्यावं लागतं. मग 4 मधून 7 जाणे म्हणून गेला आजच्या, 14 मधून 7 गेले, उरले 7. 1 मधून 0 गेला, किती उरले? 1. मोठ्या संख्येत चिन्ह काय? वजा. ते दिले इथं. कंसाच्या बाहेर काढताना आपल्याला मात्र एक अडचण आली. ती अडचण म्हणजे कंसाच्या बाहेर पण काय रे? वजाचं चिन्ह आहे. हे वजा 108 आणि त्याच्या पुढे काय? वजा 325. विद्यार्थी मित्रांनो, वजा वजा अधिक, वजा वजा अधिक 25 अधिक 17 सगळ्यात पहिले बेरीज करून घ्या. 25 अधिक 17 बेरीज केल्यानंतर बेरीज 7 आणि 5 12 2 हातच्याला 1 2 आणि 1 3 आणि 1 4. याला मोठ्या संख्येत चिन्ह काय? अधिकच. त्याला कंसाच्या बाहेर काढलं, वजा 108 हे आहेत चौकटी कंसात आणि वजा 325 अधिक. विद्यार्थी मित्रांनो, इथं एक संख्या वजा एक संख्या अधिक आहे, यांची कोणती क्रिया होईल रे? वजा बाकीची क्रिया होईल. 8 मधून 2 वजा केले, शिल्लक राहिला 6 आणि 10 मधून 4 गेले, वजा शिल्लक राहिला 6. मोठ्या संख्येचं चिन्ह वजा आहे म्हणून 66 हाला वजाचं चिन्ह, अधिक वजा वजा म्हणून वजा 325 मला वजा 66 मध्ये काय करावं लागेल? आता दोन्ही संख्यांचं चिन्ह काय आलं? सारखंच आलं म्हणून त्यांची काय करायची आहे? बेरीज. आता बेरीज करताना मात्र आपण बेरीज उभी करतो. 6 आणि 5 11 हातच्याला 1 6 आणि 1 7 7 आणि 2 9 आणि 3 जसाच्या तसा मोठ्या संख्येचं चिन्ह वजा वजा 391. पर्याय नंबर 1 मध्ये हे. या पद्धतीने तुम्हाला पदावलीचा प्रश्न सोडवावा लागेल. आता याला शॉर्टकट जर सोडवायचं असतं, जागेवर कसं कॅल्क्युलेट करायचं मला सांगा? अधिक वजा वजा. आता हे कोणासाठी? ही पद्धत सांगतो कोणासाठी? का ज्यांचा या पदावली टॉपिकचा बऱ्यापैकी अभ्यास झालेला आहे, जे मुलं 2-3 वर्षापासून तयारी करतात, ज्यांची स्टार्टिंग आहे, त्या विद्यार्थ्यांनी संपूर्ण प्रश्न व्यवस्थितपणे पाहायचा आहे सोडवायच्या आधी. आता मला एक सांगा, ज्या लोकांनी बऱ्याच दिवसाची सुरुवात केली आहे त्यांनी काय करायचं बघा? वजा अधिक वजा वजा होणार. मोठ्या संख्येतून गेले 24 मधून 7 गेले, किती उरले? 17. मोठ्या संख्येचं चिन्ह वजा. आता वजा वजा अधिक होणार, तुम्ही जागेवर कॅल्क्युलेशन करायचं. हे आले तुमचे 25. 25 अधिक 17 किती झाले? 42. मोठ्या संख्येत चिन्ह अधिक, पुढची संख्या वजा 108 आहे. काय? वजा 108. 108 मधून 42 गेले, किती उरले? 66. कसे 66? वजा 66. जाऊ दे इकडे, अधिक वजा वजा आणि वजा 325 अधिक 66. 6 आणि 5 11 1 आणि 1 पर्याय नंबर 1. बाकी ते विचारच करायचे नाही जे पोरं 1-2 वर्षापासून अभ्यास करताय त्यांनी. चला पुढचा प्रश्न. हे जर समजला असेल, हे समजला असेल, हे समजला असेल तर पुढचा प्रश्न आपण बघूया. आता बघा, पोलीस भरतीचा सगळ्यात खतरनाक प्रश्न. हा प्रश्न आल्यानंतर बऱ्यापैकी विद्यार्थ्यांची काय होते रे? चूक होऊन जाते. मात्र हा प्रश्न सोडवताना काय करायचा? जास्त वेळ न घालवता काय करायचं बघा, प्रश्न लिहून घ्यायचा आपल्या कागदावर. लिहायची गरज नाही, डायरेक्ट सोडायला सुरुवात करायची. 30 गुणिलेचा अर्थ वजा वजा 25 वजाचा